नमस्कार. माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठीवरील मालिकेमुळे प्रार्थना बराच काळ चर्चेत होती. पवित्र रिश्त्यासारख्या गाजलेल्या मालिकेतून पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने मराठी इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळीच ओळख मिळवली आहे. तसेच कॉफी आणि बरंच काही हा तिचा सिनेमाही खूपच गाजलेला होता. काही वर्षांपूर्वी तिने शहर मुंबई सोडलेलं होतं आणि तिच्या कुटुंबासोबत ती कायमची अलिबागला शिफ्ट झाली. यामागचं कारण तिने एका मुलाखतीमध्ये शेअर केलंय. नुकतंच तिने एका मुलाखतीला हजेरी लावली होती. तिने मुंबई सोडून अलिबागला जाण्याचा निर्णय का घेतला या प्रश्नांचं उत्तर देताना ती म्हणते, अलिबागला आमची खूप जागा आहे. माझ्या नवऱ्याच्या अभिच्या आजोबांची जागा होती. कोविडच्या 2 वर्षाआधी आम्ही ठरवलं की ती जागा आपण डेव्हलप करूया. त्यानंतर रोरो बोट सुरू झाली. तिथे घोडे, कुत्रे असे प्राणी आम्ही खूप पाळले आहेत. त्यामुळे अभिला आठवड्यातून 4 दिवस तिथे जावं लागायचं. मी जेव्हा जुहूला राहायचे, माझी त्यावेळी मालिका सुरू होती, त्यामुळे मला इथेच राहावं लागायचं. त्यामुळे आम्ही मग ठरवलं की आपण तिकडेच शिफ्ट होऊया. आणि त्यानंतर असं वाटायचं, अरे मुंबईत तशी मजा नाही. सतत गर्दी, वाहतूक कोंडी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं, यामुळे स्वतःला कुठेतरी वेळ देताच येत नव्हता. ती म्हणते की अलिबागला जाऊन समाधान मिळेल असं वाटतं. त्यामुळे आम्ही अलिबागला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. तसेच मूल न होऊ देण्याच्या निर्णयावर ती म्हणते, मला कायमच मूल नको होतं. त्याऐवजी मला खूप पेट हवे होते. जेव्हा माझं अभिशी लग्न ठरलं तेव्हा त्याची हीच इच्छा असल्याचं मला समजलं आणि आम्ही मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला.